नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्याच्या गरम वातावरणामध्ये नेहमीच आपण काही ना काही थंडगार असं पीत असतो. तसं म्हटलं तर फळं ही चावून खाल्ल्याने खूप आपल्या शरीरासाठी त्याचा फायदा असतो. पण कधी-कधी काय होतं, आपल्याला थंड काहीतरी प्यायचं असतं, तर आपण इथे फळांचा ज्यूस विकत आणण्यापेक्षा तो घरी कसा फ्रेश ताजा करून प्यायचा हे आज आपण इथे बघणार आहे. तर आज आपण इथे पेरूचा ज्यूस बनवून घेणार आहे. तर रेसिपी अगदी सोपी. तर चला रेसिपीकडे वळूया. इथे मी 2 पेरू घेतलेले. जर तुम्ही 3 ते 4 लोकांसाठी जर तुम्ही ज्यूस बनवणार असेल तर 2 मोठे पेरू घेतले तर आरामात त्यामध्ये 4 ग्लास होतात. तर मी इथे पेरू 2 ताजे आणि हिरवे असे पिकलेले घेतलेले, पण कलर हिरवा आहे. त्याची साल आपल्याला इथे काढून घ्यायची. साल काढल्याच्या नंतर ना इथनं आतनं पांढरा जो पेरू असतो तो मी इथे घेतलेला आहे. बाजारात 2 प्रकारचे पेरू असतात, एक लाल आणि एक पांढरा. तर त्यातला मी पांढरा घेतलेला आहे. छोट्या छोट्या फोडी आपल्याला त्याच्या करून घ्यायच्या. त्यानंतर ना एका पातेल्यामध्ये आपल्याला 1 ग्लासभर पाणी घालायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आणि अगदी थोडीशी आपल्याला लाल तिखट घालायचे. त्यामुळे काय होतं, ज्यूस जो आपण बाहेर विकत घेतो ना, अगदी पॅक बंदमध्ये असतो तो, अगदी तशी त्याची चव येते. पाणी गरम झालं की त्यामध्ये पेरूच्या ज्या आपण छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायच्या. व्यवस्थित पाण्यामध्ये त्या ढवळून घ्यायच्या आणि चांगल्या शिजून घ्यायच्या. तर तुम्ही इथे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि अगदी 5-6 मिनिटामध्ये पेरू इथे शिजला जातो. पेरू शिजला की आपल्याला तो थंड करायला ठेवायचा आहे. कारण गरम असताना आपण मिक्सरला पिसू शकत नाही, म्हणून मी एका छोट्याशा प्लेटमध्ये थंड करायला ठेवलेला आहे. फोडी थंड झाल्या की मिक्सरला आपल्याला याचा बारीक असा पल्प इथे करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्या फोडी थंड झालेल्या आहे. मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला सगळ्या फोडी घालून घ्यायच्या. शक्यतो आपल्याला तो किती गोड पाहिजे त्यानुसार आपल्याला यामध्ये साखर घालायची, पण थोडीशी साखर कमी घातलेली आहे. ज्या पेरूमध्ये आपण शिजून घेतलं होतं ज्या पाण्यामध्ये पेरू, तेच पाणी आपल्याला यामध्ये घालून मिक्सरला आपल्याला हे पिसून घ्यायचं. त्यानंतर ना एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीतून आपल्याला हा पल्प जो आहे पेरूचा तो गाळून घ्यायचा. तुम्ही इथे बघू शकता. थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे व्यवस्थित त्यातला जो राहिलेला गर आहे तो सुद्धा व्यवस्थित गाळला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता जे पाणी आपण शिजून घेतलं होतं पेरूचं ते सुद्धा आपण यामध्येच घालून घेतलेलं आहे. कारण त्यामध्ये सगळं आपलं जे पेरूचं सत्व असतं, जीवनसत्व, ते उतरलेलं असतं. थोडंसं पाणी घालून घ्यायचं. त्यानंतर ना अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून घेतलेला आहे. लिंबू मात्र यामध्ये पिळायचा, त्यामुळे काय होतं, चव खूप छान लागते. काळं मीठ मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि थोडीशी चिमूटभर मी काळी मिरी पूड आपल्याला यामध्ये घालायची. व्यवस्थित ज्यूस आपल्याला इथे चमच्याने हलवून घ्यायचा. थोडीशी आपल्याला विलायची पूड आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी इथे कमी जास्त करू शकता. ग्लासामध्ये आपल्याला मी इथे पुदिन्याची 2-3 पानं घालून घेतलेली. आपल्याला ज्यूस त्यावरती घालून घ्यायचा. पानांमधनं सुद्धा पुदिन्याचा स्वाद जो असतो तो आपल्या ज्यूसमध्ये उतरला जातो. आणि त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये कडेने मी इथे सजावटीसाठी आपण इथे छोटेसे असे काप मी लिंबाचे करून घेतलेले. पाण्यामध्ये डायरेक्ट ज्यूसमध्ये घातले तरी चालेल. वरनं परत पुदिन्याचे आणि थोडेसे मी छोटे बर्फाचे खडे यामध्ये घालून घेतलेले. अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये आपण फळांचा ज्यूस अगदी साध्या सोप्या पद्धतीने विकतचा आणण्यापेक्षा घरीच छान बनवून घेतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.